बघून घ्या. जनेल मेंढ्यांचं दूध काढतोय खरूच खाण्यासाठी. एक एक चढ राहतो त्यांचा. अशा प्रकारे काढतात. बघून घ्या तुम्ही. तर बघून घ्या मित्रांनो आता कशी इंद्रा पिला बघा कशी दूध पिते. निम्मन 5 चोप चोप चोप. अशा प्रकारे आमची इंद्रा दूध पिते. सांग ना ग इंटरव्ह्यू दे ना ग. तर मित्रांनो म्हणून मी अशा प्रकारे दूध पाजते. तर मित्रांनो आमच्या इंद्राला आम्ही सकाळी 1.5 बॉटल पाजतो. म्हणजे पाऊण लिटर. या अर्धा लिटरची बॉटल आहे आणि अर्धी पाजतो. आणि आता 2 बॉटल. शेवटची बॉटल होती तिची प्यावून गेली. आता फुगेल ती दूध पिऊन. तर बघून घ्या आमच्या तान्या मेंढीचं दूध काढलंय आता. त्याचा खरूच बनणार आहे. कसा खरूच बनतो तो दावतो तुम्हाला मी. आमच्या शेंडू दादाने दूध काढलंय बघून घ्या. तुम्हाला शेंडी पण दावतोय त्याची मी. तर बघू शकता ही शेंडी गाठ दिली. शेंडू दादाची शेंडी होती. त्यांचा देव पण याचा फार कडक देव होता. आणि ही सर्वात दागली भाषी आमची. बघून घ्या ते आता कशी बोलणार आहे. आता गुळजुळ टाकून मस्त दूध लागणार आहे आमचं खरूच. खरूच बनणार आहे खरूच. हे बघा गुळजुळ टाकतायत. गुळ टाकून मस्त बनणार आहे आमचा खरूच. तुमचं कशाचं घर आहे. माझं घर आहे माझं. माझ्या घरी आहे ना टाक. खरंच पण नाही झालाय. थोडं फुटलेलं आहे बघा. हिला आता रात्री बिबट्या वाघ येतो आमच्या वाड्यावर. हिला देऊन द्यायची. हिला कशी चाटते बिबट्यासारखी बघा. टाक अजून थोडं. काय आला ती उगी उगी बघ कशी हाडकी लावाने खाते आमच्या घरी. बघू शकता कसा दाट दाट खरूच बनलेला आहे बघा. एक ढकलेल पोर कशी पिते आज बघून घ्या. हाडकील हाडकील म्हणतात आम्ही मिडकील बघा. आता एक कुंभकर्ण पण आलाय आमचा बघा. शेताळ काढून येऊन त्याने डायरेक्ट तव्यात हात धुवायला सुरुवात केली.